online platform that will make your chemistry your chemistry. आपण आपल्या इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्रीच्या लास्ट पार्टमध्ये रबर पॉलिमर शिकलो. त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचे युजेस आणि त्याची शॉर्ट नोट कशी इझी स्टेप्समध्ये लिहायची हे आपण पाहिलं. आणि आज आपण काय शिकतोय, नेक्स्ट पॉलिमर आपला पॉलीइथिन. पण याला जाण्यापूर्वी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक ऍक्टिव्हिटी आहे, यूज युअर ब्रेन, ती आपण कंप्लीट करायची आहे. पेज नंबर 328 वरती जी ऍक्टिव्हिटी आहे बघा तुमच्या स्क्रीनवरती, यूज युअर ब्रेन पॉवर. पहिला पॉइंट काय विचारलाय तुम्हाला, तर फ्रॉम द सिस पॉलीआयसोप्रीन स्ट्रक्चर ऑफ नॅचरल रबरचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर बघा आणि काय एक्सप्लेन करा, एक्सप्लेन द लो स्ट्रेंथ ऑफ वॅन डर वाल फोर्स. त्याच्यामध्ये वॅन डर वाल फोर्स का असेल हे तुम्ही त्याचं स्ट्रक्चर बघून एक्सप्लेन करा असं सांगितलं तुम्हाला. तर आपण लास्ट पार्ट मध्ये सिस आयसोप्रीन असा असतो बघितलं. याला सिस नाव का दिलं, तर दोन्ही जे बल्की ग्रुप आहेत ते तुमच्या डबल बॉन्डेड कार्बनच्या एका बाजूला आहेत आणि जे कमी बल्की ग्रुप आहेत किंवा स्मॉलर ग्रुप आहेत ते कसे आहेत, दुसऱ्या बाजूला आहेत. हा झाला तुमचा सिस पॉलीआयसोप्रीन स्ट्रक्चर. आपण बघितलं सिस पॉलीआयसोप्रीन म्हणजेच कोण, नॅचरल रबर. आणि या नॅचरल रबर मध्ये कोण असतं, वॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. कुठला फोर्स असतो, वॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा का असतो तुम्ही स्ट्रक्चर बघून सांगू शकता का, असा तुमचा क्वेश्चन आहे. असं तुम्हाला सांगितलं यूज युअर ब्रेन. तर बघा हा एक बल्की ग्रुप आहे, मोठा ग्रुप आहे आणि दुसरा पण काय आहे, बल्की ग्रुप आहे. तर ह्या दोन बल्की ग्रुप मध्ये काय असतं, स्टेरिक हिंड्रन्स येतो. काय येतो, स्टेरिक हिंड्रन्स येतो, अडथळा येतो. याचा जो इलेक्ट्रॉन क्लाउड आहे, या बल्की ग्रुपचा जो इलेक्ट्रॉन क्लाउड आहे तो या बल्की ग्रुपच्या इलेक्ट्रॉन क्लाउडला रिपेल करतो आणि स्ट्रक्चर कसं बनतं, इझी टू ब्रेक. इझी टू ब्रेक कशामुळे, वॅन डर वाल फोर्समुळे. वॅन डर वाल फोर्स का आला, स्ट्रक्चर वीक असल्यामुळे. स्ट्रक्चर वीक का आहे, कारण ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स. हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट बघा त्याच्या खाली कोणता पॉइंट विचारलाय, एक्सप्लेन हाऊ वल्कनायझेशन ऑफ नॅचरल रबर इम्प्रूव्स इट्स इलास्टिसिटी. आपण नॅचरल रबर वरती वल्कनायझेशन प्रोसेस केली आणि वल्कनाइज्ड रबर तयार केला. वल्कनाइज्ड रबर मध्ये इलास्टिसिटी कंपॅरेटिव्हली कशी आहे, जास्त आहे. ही का आहे असं विचारलंय आणि हिंट दिलंय, कन्सिडर द इंटरमॉलिक्युलर लिंक्स. या इंटरमॉलिक्युलर लिंक्स म्हणजे कोण, तुमचे सल्फर ॲटम. बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण काय घेतलेलं, तुमचं वल्कनाइज्ड रबरचं स्ट्रक्चर बघितलेलं. त्याच्यामध्ये सल्फरच्या काय झाल्या, क्रॉसलिंक्स तयार झालेल्या आपण बघितल्या. या क्रॉसलिंक्स काय करतात, त्याची इलास्टिसिटी वाढवतात. जेवढी ती क्रॉसलिंक मोठी आहे तेवढं तुमचा रबर काय होऊ शकतो, स्ट्रेच होऊ शकतो, म्हणजेच इलास्टिक बनू शकतो आणि टिअरिंग होणार नाही. तुमचा रबर काय होणार नाही, तुटणार नाही. सो हे दोन क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला मी दिले. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे नोट डाऊन करायचे. आणि आता आपण काय बघतो, आपला दुसरा पॉलिमर म्हणजेच कोण, पॉलीइथिन. मला बोर्ड क्लिअर करू दे, आपण लगेच स्टार्ट करायचं. पॉलीइथिन. पॉलीइथिनचे पण दोन टाईप असतात. एक असतो हाय डेन्सिटी पॉलीइथिन आणि दुसरा असतो लो डेन्सिटी पॉलीइथिन. तुम्हाला जर आठवत असेल तर जेव्हा मी तुम्हाला लिनियर पॉलिमर शिकवले, काय शिकवलं, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर आपण लिनियर पॉलिमर्स बघितले. त्याचा एक्झाम्पल आपण घेतलेलं पॉलीइथिन आणि तेव्हा ब्रॅकेट मध्ये आपण काय लिहिलेलं, HDP म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिमर. हाय डेन्सिटी पॉलिमर. हे हाय डेन्सिटी का लिहिलं ब्रॅकेट मध्ये, याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं. आणि मी म्हटलं की ही जर तुमची काय असेल, पहिल्या पॉलीइथिनची पहिली पॉलीइथिन स्ट्रेट चेन असेल तर तुमची दुसरी पॉलीइथिन पण असणार आहे चेन, तिसरी पण असणार आहे. हे एकमेकात कसं स्टॅक स्ट्रक्चर असतं, पॅक किंवा स्टॅक स्ट्रक्चर असतं आणि त्यामुळे काय झालं, व्हॉल्यूम कमी झाला. व्हॉल्यूम कसा झाला तुमच्या पॉलीइथिनचा, कमी झाला. आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला काय लिहितो आपण, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. जर व्हॉल्यूम कमी झाला असेल तर डेन्सिटी कशी झाली असणार, वाढली असणार. म्हणून हाय डेन्सिटी पॉलिमर असं आपण याचं एक्सप्लेनेशन दिलं. आता आपण काय बघतोय, अशी नेमकी कोणती केमिकल प्रोसेस मध्ये चेंज झाला की ज्याच्यामुळे पॉलीइथिनला आपण हाय डेन्सिटी पॉलीइथिन आणि लो डेन्सिटी पॉलीइथिन अशा दोन टाइप मध्ये शिकवलं. तर बघा हाय डेन्सिटी पॉलीइथिन जे आपण लिनियर स्ट्रक्चर मध्ये आधीच शिकलोय, ज्याचं मी
तुम्हाला स्ट्रक्चर पण कसं स्टॅक झालं, डेन्सिटी का वाढली हे सांगितलं. त्याची केमिकल रिॲक्शन बघूया आपण आधी. तुमचा जो मोनोमर असणार आहे तो कोण असणार आहे, इथिन, आणि तो काय घ्यायचा आहे तुम्हाला, एन टाइम्स घ्यायचा आहे. तो केमिकल प्रोसेस करेल किंवा पॉलिमरायझेशन प्रोसेस करेल आणि तुम्हाला काय देईल, हाय डेन्सिटी पॉलिमर. आणि सेम वे मध्ये काय होणार आहे, इकडे एन टाइम्स तुमचा कोण येतोय, CH2 म्हणजेच परत इथिन मॉलिक्यूल. हा पण पॉलिमरायझेशनची प्रोसेस करेल, पण आता हा काय देईल तुमचा LDP म्हणजे लो डेन्सिटी पॉलिइथिन. तर इथं ज्या केमिकल कंडिशन्स आहेत ह्या वेगवेगळ्या आहेत, ज्याच्या कारणाने काय झालं, तुमचा इथे हाय डेन्सिटी पॉलिमर तयार झाला आणि इकडे लो डेन्सिटी पॉलिमर तयार होतो. आता बघा, हाय डेन्सिटी जो आपण पूर्वी शिकलोय, आधी शिकलोय, त्याचे जे टेम्परेचर कंडिशन्स आहे किंवा प्रेशर कंडिशन्स आहेत ते कसे लो आहे. म्हणजे तुमचा प्रेशर जर घ्यायचं झालं तर 6 to 7 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला ही रिॲक्शन होते. तुमचा जो इनिशिएटर होता फ्री रॅडिकलचा तो काय कसा होता, ऑक्सिजन किंवा ट्रेस O2 मध्ये होता. ती कंडिशन इथं चेंज होते आणि तुमचा कॅटलिस्ट कोण येतो इथं, झिंगलर नाटा कॅटलिस्ट. झिंगलर नाटा कॅटलिस्ट. आता बघा नाव पण खूप फनी आहे याचं. झिंगलर नाटा म्हणजे नेमकं कोण बघा, तर ट्राय इथिल, इथिलचे काय घेतले, 3 ग्रुप घेतले, ट्राय इथिल ॲल्युमिनियम आणि कोण, टिटॅनियम क्लोराईड. ह्या ग्रुपला, ह्या कंपाऊंडला एकत्र काय म्हणतात, झिंगलर नाटा कॅटलिस्ट असं म्हणतात. हा कॅटलिस्ट आहे जो तुमचा इनिशिएट करतो रिॲक्शनला. तुमची प्रेशरची कंडिशन आहे 6 to 7 ॲटमॉस्फिअर आणि टेम्परेचर कंडिशन किती आहे, 333 केल्विन टू 343 केल्विन. आता कंडिशन्स इकडे चेंज कशा होतात बघा. तिकडे प्रेशर 6 to 7 आहे, इकडे हाय प्रेशर कंडिशन आहे 1000 to 2000 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कंडिशन आहे. टेम्परेचर इथे किती आहे, 333 केल्विन टू 343 केल्विन. इथे किती होतं, 350 केल्विन टू 570 केल्विन टेम्परेचर, म्हणजे हाय टेम्परेचर कंडिशन आहे. पण इथे तुमचा जो कॅटलिस्ट आहे तो कोण असणार आहे, ट्रेस अमाऊंट ऑफ O2. ट्रेस म्हणजे व्हेरी लिटिल अमाऊंट ऑफ O2 किंवा काय म्हणू शकता तुम्ही, पर ऑक्साईड. पर ऑक्साईड हे तुमचे कोण आहेत, कॅटलिस्ट. आता हा जो फरक झाला केमिकल प्रोसेसच्या कंडिशनमुळे, म्हणून काय झालं, तुमचा लो डेन्सिटी आणि हाय डेन्सिटी असं आपण डिफरन्शिएट करायला लागलो. आता बघा, मगाशी पण मी तुम्हाला इथं सांगितलं की तुमच्या लिनियरच्या ज्या चेन्स आहेत त्या स्टॅक फॉर्मेशन करतात, पॅक स्ट्रक्चर बनवतात, ज्याच्यामुळे काय होतं, तुमचा व्हॉल्यूम कमी आणि डेन्सिटी वाढते. म्हणजेच काय हो, तर तुमची ॲडिशन पॉलिमरायझेशनची लास्ट स्टेप होती टर्मिनेशन, चेन टर्मिनेशन. तर त्याच्यामध्ये काय झालेलं होतं, तुमचा फ्री रॅडिकलच्या ज्या 2 चेन होत्या, ही काढते इथं, काय झालेलं, CH3 CH2 CH2 हे एन टाइम स्ट्रक्चर होतं. आणखीन एक अशीच युनिट होती CH2 रॅडिकल. आठवलं, ही सेम चेन आपण इकडून उलटी लिहित होतो, CH3 CH2 हे किती टाइम्स, एन टाइम्स, आणि इकडे CH2 चा रॅडिकल. आता हे दोघं काय करत होते, कपलिंग करत होते आणि ही मोठी चेन अशी तयार होत होती. CH3 CH2 N प्लस 1 टाइम्स CH2 N प्लस 1 आणि ही मोठी चेन अशी तुमची तयार झालेली. ही तुमची टर्मिनेशनची प्रोसेस अशी होत होती. आता इकडे काय होतं बघा, चेन टर्मिनेशन कशी होते इथे बघा. मी त्यावेळी पण सांगितलेलं चेन टर्मिनेशनच्या काय व्हेरियस वेज आहेत आणि त्यातली एक आपण त्यावेळी शिकलेलो तो पॉलिमर कोणता तयार झाला, हाय डेन्सिटी पॉलिइथिन. आता कुठला तयार होणार आहे, चेन टर्मिनेशन बदलली आपण, एकतर कशी होते बघा, हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्शन. काय नाव आहे प्रोसेसचं, हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्शन. लक्ष द्या. परत मी काय काढतीये, तुमची ही युनिट काढतीये, कोण आहे, जो मोठा रॅडिकल बनतो चेन प्रोपोगेशन मध्ये, तो चेन प्रोपोगेशनचा रॅडिकल काढायचा, CH2 N टाइम्स CH2 रॅडिकल. आता बघा, ठीक आहे, मी ह्यातला एक हायड्रोजन ॲटम, हा जो लास्टचा CH2 आहे याच्यामध्ये 2 हायड्रोजन आहेत. एक तर इथे व्हाईट चॉकनीज काढू आपण आणि जो दुसरा हायड्रोजन आहे काय करूया त्याला, इकडच्या कार्बनचा, इकडे 2 हायड्रोजन होते, यातला एक हायड्रोजन काय काढते मी खाली तुम्हाला इंडिकेट करतेय. काय होतं इथं तुमचा जो फ्री रॅडिकल
कार्बनला अटॅच आहे. म्हणजेच काय, हा फ्री रॅडिकल तुमचा 1 डिग्री आहे. 1 डिग्री कधी म्हणायचं, जेव्हा तुमचा रॅडिकल अशा कार्बनला अटॅच आहे की तो दुसऱ्या एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे. आता बघा, मी जर हा हायड्रोजन इकडे शिफ्ट केला तर तुमचा रॅडिकल काय होणार, ह्या कार्बनवरती येणार. आणि तुमचं स्ट्रक्चर कसं बनेल मी खाली काढते, तुम्हाला समोरच काढायचं असतं. CH3 CH2 CH2 किती टाइम्स, N टाइम्स. परत तुमचा CH रॅडिकल इकडे शिफ्ट झाला, खालचा हायड्रोजन कुठे गेला, CH2 वरती ऍड झाला म्हणजे CH3 झाला. आता बघा, हा जो तुमचा रॅडिकल आहे तो अशा कार्बनला अटॅच्ड आहे की तो दुसऱ्या एक आणि इकडच्या चेनला 2 म्हणजे तो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे. तुमचा फ्री रॅडिकल अशा कार्बन वरती आहे की तो दुसऱ्या 2 कार्बन्सला अटॅच आहे. म्हणून हा तुमचा फ्री रॅडिकल, हा तुमचा फ्री रॅडिकल जो आहे तो किती डिग्री आहे, 2 डिग्री आहे. दुसऱ्या 2 कार्बन्सला म्हणून 2 डिग्री. हा रॅडिकल अशा कार्बनवर होतो की जो एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणून 1 डिग्री. अँड ऑलवेज 2 degree free radical is more stable than 1 degree free radical. So इथेही काय होते, हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्शन ची प्रोसेस होते. तुमचा रॅडिकल कुठे होतो, इथे. रॅडिकल काय झाला, शिफ्ट झाला. आता बघा, तुमच्या रिॲक्शन मध्ये कोण तयार झालं स्टार्टिंगला, तुमचा मिथाइल रॅडिकल तयार झाला. आठवते, ऍडिशन पॉलिमरायझेशन रिवाइज करा. त्याच्यामध्ये आपण स्टार्ट करताना तुमचा इनिशिएटर कोण होता, मिथाइल रॅडिकल. हा मिथाइल रॅडिकल काय करेल, याच्यासोबत बॉन्ड बनवेल. मी इथंच दाखवते, बॉन्ड बनवेल, ते मिथाइल ग्रुप तयार झाला. आता ही काय झाली तुमची बघा, ब्रांचिंग आली. तुमच्या पॉलिइथिनच्या चेनला कोण आलं, ब्रांच आलं. म्हणून लो डेन्सिटी पॉलिइथिन लिनियर स्ट्रक्चर नसून एक ब्रांच स्ट्रक्चर आहे. आणि जेव्हा ब्रांच स्ट्रक्चर असे खूप सारे एकत्र येतील, ही लिनियर चेन आहे, याला काय आहे खाली, ब्रांच आहे. फॉर एक्झाम्पल एकच मोठी ब्रांच काढू आपण. परत ही लिनियर चेन आहे, याला पण काय आहे, ब्रांच आहे. अशा खूप साऱ्या ज्या लिनियर चेन्स एकत्र येतील आणि मध्ये काय येईल, ब्रांचिंग येईल. ही लिनियर चेन होती, याला ब्रांच तयार झाली. ही लिनियर चेन आहे, याला ब्रांच तयार झाली. काय व्हायला, स्टॅक स्ट्रक्चर न होता तुमचा व्हॉल्यूम काय व्हायला लागला, वाढायला लागला. जर तुमचा व्हॉल्यूम वाढत असेल, डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम. जर तुमचा व्हॉल्यूम वाढत असेल तर तुमची डेन्सिटी कमी होते. म्हणून ह्या टाइपच्या पॉलिमरला काय नाव देतो आपण, लो डेन्सिटी पॉलिइथिन. लक्षात आलं तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट, लो डेन्सिटी पॉलिइथिन आणि हाय डेन्सिटी पॉलिइथिन. जो हाय डेन्सिटी आहे तो आपण कशामध्ये शिकलो, ऑलरेडी लिनियर मध्ये शिकलेलो आहे. ती सेम प्रोसेस आहे, फक्त कॅटलिस्टचं नाव लक्षात ठेवायचं. फनी नेम आहे, झिंगलर नाटा कॅटलिस्ट. कोण असतो, ट्राय इथिल ॲल्युमिनियम प्लस टिटॅनियम टेट्रा क्लोराइड. आणि त्यानंतर कोणाकडे येतो आपण, लो डेन्सिटी पॉलिइथिन. ह्याचे सगळे काय करायचे, टेम्परेचर हाय, प्रेशर हाय, पेरॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये होतो. आणि टर्मिनेशन कशाने होते, हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्शन. रॅडिकल कसा बनतो, 1 डिग्री असतो, तो 2 डिग्री मध्ये आधी कन्वर्ट होतो. आणि मिथाइल सोबत काय बनवतो, ब्रांच बनवतो. हे ब्रांच इझिली स्टॅक होऊ शकत नाहीत, पॅक होऊ शकत नाहीत. म्हणून काय झालं, त्याचं ब्रांच स्ट्रक्चर झालं, त्याचं व्हॉल्यूम वाढलं, हेच डेन्सिटी कमी झाली. त्यामुळे आपण नाव काय दिलं, लो डेन्सिटी पॉलिइथिन. आता मी बोर्ड रफ करून घेते आणि दोघांच्या आपल्याला काय शिकायच्या प्रॉपर्टीज. मी बोर्ड पटकन रफ करते. आता आपण काय बघायचं, लो डेन्सिटी पॉलिमर आणि हाय डेन्सिटी पॉलिमरच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि त्यांचे युजेस काय आहेत. स्टार्ट करूया लो डेन्सिटी पॉलिमर पासून. लो डेन्सिटी पॉलिमर फ्लेक्झिबल आहे कारण त्याच्यामध्ये काय आलं, ब्रांचिंग आलं. बट तरी सुद्धा कशा आहेत, टफ आहेत त्या. सेकंड काय आहे, त्या केमिकली इनर्ट असतात. आता तुम्ही दुधाची पिशवी जी तुमचं पॉलिमर आहे ज्याच्यातून तुम्ही दूध आणता, आता ऑलरेडी पॅक्ड असतं. जर दूध तुमच्या पॉलिमर सोबत रिॲक्ट झालं तर काय होईल, टॉक्सिक होईल. सो याचा अर्थ काय, दूध आणि तुमचं पॉलिमर रिॲक्ट करत नाही, म्हणजे ते कसं आहे, इनऍक्टिव्ह आहे. केमिकली कसं आहे, ते इनर्ट आहे. मॉइश्चर रेझिस्टंट, तो पॉलिमर मॉइश्चर पकडत नाही. नाहीतर पॉलिमरनं मॉइश्चर पकडलं तर तुम्ही जे फूड त्याच्यामध्ये स्टोअर केलं ते पण कसं होऊन जाईल, रॅन्सिड होऊन जाईल किंवा कंटॅमिनेट होऊन जाईल. पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, हे तर तुम्हाला माहितीच आहे, प्लास्टिक कसं आहे, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. त्याचा मेल्टिंग पॉइंट जो किती असतो, 110 डिग्री सेल्सिअस.
आता आपण बघूया हाय डेन्सिटी पॉलिमरच्या काय प्रॉपर्टीज काय. क्रिस्टलाइन आहे. आता बघा हाय डेन्सिटी मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की प्रॉपर पॅकेजिंग असतं. जर प्रॉपर पॅकेजिंग असेल म्हणजे वेल डेफिनाइट अरेंजमेंट असेल मॉलिक्युल्सची, तर तुमचा मॉलिक्यूल कसा बनतो, क्रिस्टलाइन बनतो. हे तुम्ही कुठे शिकणार आहे, सॉलिड स्टेट या चॅप्टर मध्ये शिकणार आहे. मेल्टिंग पॉइंट बघा 144 to 150 याच्यापेक्षा जास्त आहे डेन्सिटी हाय असल्यामुळे. हाय स्ट्रेंथ असते, ऑफकोर्स ज्याची डेन्सिटी जास्त आहे तो कसा असणार आहे, हाय स्ट्रेंथ असणार आहे त्याची. हार्ड आहे तो, टफ आहे. मोर रेजिस्टन्स आहे. तुमचा जो लो डेन्सिटी पॉलिइथिन आहे त्याच्यापेक्षा सुद्धा तुमचा हाय डेन्सिटी पॉलिमर किंवा हाय डेन्सिटी पॉलिइथिनच म्हणा तुम्ही, कसं आहे, मोर रेजिस्टन्स आहे तो, मोर इनर्ट आहे म्हणा. आता युजेस बघायचे आपल्याला. पाईप्स मध्ये वापरलं जातं लो डेन्सिटी पॉलिमर, जसं ऍग्रिकल्चर, इरिगेशनच्या पाईप्स असतील, डोमेस्टिक वॉटर पाईपलाईन्स असतील, घरगुती जे तुमच्या पाईपलाईन्स आहेत किंवा नळाला तुम्ही पाईप लावून जे पाणी भरताय त्या सगळ्या पाईप्स कशा आहेत, लो डेन्सिटी पासून बनलेल्या आहेत. इन्सुलेशन ऑफ केबल्स, जे तुमच्या वायर्स असतात घरी त्यांना काय असतं, इन्सुलेटिंग मटेरियल असतं, करंट बाहेर आपल्याला लागू नये म्हणून तो कशाचा असतो, लो डेन्सिटीचा असतो. आणि वॉटर बॉटल्स आपल्या ज्या बनलेल्या असतात त्या पण लो डेन्सिटी पॉलिइथिनच्या असतात. आता हाय डेन्सिटी पॉलिइथिनचे बघा युजेस. टॉयज जे खेळणी, बकेट, डस्टबिन, पाईप्स हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, हाय डेन्सिटी पॉलिमरचे. म्हणजे काय हो, जर तुम्हाला लो वेट लाईट वेट वस्तू जर तुम्हाला कॅरी करायची तर तुम्हाला काय लागेल, लो डेन्सिटी. फॉर एक्झाम्पल काय, तुम्ही जे बांबू स्टिक खाता, फुकण्या आपण त्याला म्हणतो, ते कशामध्ये रॅप होतात, लो डेन्सिटी पॉलिमर मध्ये होतात. तुम्हाला काय करायचं आहे, अगदी लाईट वेट सामान आणायचंय, अंडी आणायचे, तर ते पॉलिमर ज्या बॅग मधून आणता ते कसं आहे, लो डेन्सिटी आहे. आणि तुम्हाला गहू आणायचा आहे, तांदूळ आणायचा आहे, 5 किलो साखर आणायची आहे, तर तुम्ही डीमार्टला गेला तर काय असं तुम्हाला वेगवेगळ्या कपॅसिटीनुसार तिथे बॅग्स ठेवलेले असतात की तेवढं वजन काय करू शकतात, ते सांभाळू शकतात. ते वजन ते काय करू शकतात, म्हणजे तेवढं सामान जरी तुम्ही त्याच्यामध्ये घातलं तरी ती पिशवी फाटणार नाही, ते पॉलिथिन फाटणार नाही. म्हणजे हाय डेन्सिटी असते त्याची. तुम्हाला जड वस्तू जर कॅरी करायची असतील तर तुम्हाला काय लागेल, हाय डेन्सिटी पॉलिमर लागेल. टफ थिंग्स बनवायचे असतील, बकेट, पाणी स्टोअर करायचं आहे, टॉयज, डस्टबिन, पाईप्स, हे सगळं कशापासून बनणार, तुमचं हाय डेन्सिटी पॉलिमर. इथं आपला सेकंड पॉलिमर संपतो ज्याचं नाव आहे पॉलिइथिन. थँक्यू सो मच आणि आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये जॉईन व्हा नवीन पॉलिमर शिकण्यासाठी.